असं इमॅजिन करा की एखादं बालक जन्माला येते किंवा एखादी घटना घडतीये आणि त्यावेळेला असे काहीतरी सिस्टीम आपल्याकडे आहे की ज्यांना आपल्या आकाशाचा स्क्रीनशॉट काढतोय 360 डिग्रीतनं. तर कुंडली दुसरं दुसरं काही नाही, हा 360 डिग्रीतनं काढलेला एक स्क्रीनशॉट आहे. पूर्वी काय असायचं, आपण त्याला होकार समजतो, गुण जुळलेत तर लग्नाला हो नाही समजायचं. कुंडलीतली बाकीची जागा आहे ह्याही बघितल्या पाहिजे. हे 18 पेक्षा जास्त गुण आहेत किंवा 36 गुण आहेत, चला जुळले, आता लग्नाला हरकत नाही. मी असं म्हणेन पुढे पाहायला हरकत नाही, पुढे अजून गोष्टी पाहणं गरजेचं आहे. तर आपण नुसती कुंडली पाहून त्याला होकार किंवा नकार हे करून लग्न केलं तर कधी कधी अशा समस्या उद्भवू शकतात. एखाद्या राशीला साडेसती येते म्हणजे नेमकं काय होतं? शनी महाराजांच्या चालीवरती या साडेसाती सगळी गोष्ट अवलंबून आहे. तर कधी कधी प्रेमविवाह ठरतायत तर आमच्याकडे पालक येतात, ह्या 2 पत्रिका बघा. मी आधी विचारतो की तुम्ही लग्न ठरवताय का यांनी ठरवलंय. बरोबर. कारण काय, ज्योतिषांचं सर्टिफिकेट त्यांना हवं असतं तो विवाह थांबवायला किंवा पुढे न्यायला. मला कारण द्या हे का जुळत नाही, आणि मुलांचं म्हणणं मला कारण द्या, तुम्ही हे कसंही करून आम्हाला जुळवून द्या. ज्योतिषशास्त्र याच्यावर काही श्रद्धा ठेवणारे लोक आहेत किंवा काही लोक याला अंधश्रद्धा असं मानतात. तर याबद्दल या शास्त्राचे अभ्यासक म्हणून तुम्हाला काय सांगायचं आहे? मी असं सांगेन